तर आज आपण बनवूया हिरवा मुगाचा डोसा. तर हे बघा, हे जे हिरवे मूग आहेत मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले, त्यानंतर व्हाईट कॉटन कपड्यामध्ये बांधून ठेवले. हे बघा किती छान याला मोड आलेले आहे. तर यामध्ये आता आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर, यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या टाकायचं आणि थोडं जिरं टाकून हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे बघा सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूया थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आणि थोडंसं मीठ आणि हळद असं छान मिक्स करून घ्यायचं. आवश्यकतेनुसार थोडं यामध्ये पाणी टाकायचं. आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे आणि तव्यावर मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण हे टाकूया बॅटर. आणि हे हा जो डोसा आहे तुम्ही साध्या लोखंडाच्या तव्यावर सुद्धा करू शकता. हे बघा अशा प्रकारे पसरवून घ्यायचं. साईडने थोडं तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने छान असं फ्राय करून घ्यायचं. बघा एका साईडने आपला डोसा झालेला आहे, पलटवून दुसऱ्या साईडने पण तयार करून घेऊया. तर हे बघा क्रिस्पी डोसा